आज आपण गोलगप्पावरती परत आलेलो आहे नवीन विषय घेऊन. नवीन इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. आजचा विषय आहे फ्रॉड. की वेगवेगळे फ्रॉड्स होतात, तर ते काय आहे, म्हणजे फ्रॉड्स मध्ये बळी पडतात लोक, तर ते कशा पद्धतीने आपल्याला त्याच्यात अवेअरनेस पसरवता येईल याबद्दल आपण गप्पा मारणार. तर मी वैभव तोरो, प्रणव कुलकर्णी आणि मिथुन खालविलकर हे आम्ही तिघही आज गप्पा मारणार आहे याबद्दल. फ्रॉड कसे चालतात, त्यातला मोठा फ्रॉड असो या छोटा फ्रॉड असो, डिस्कस करू आपण. येस. आता टू स्टार्ट विथ, कोणकोणत्या फ्रॉड्स मध्ये आपण म्हणजे काही बळी पडलो पडलेला आहे का, आणि आपल्या सोबतचे मित्र बळी पडले. बरोबर. तर प्रत्येक वेळा नाही आपणच बळी पडायला पाहिजे असं नाही. सगळ्यांनाच अनुभव आलेले असतात, त्याच्यामुळे एखादा अनुभव तुझ्या सोबतचा किंवा तुझ्या सोबतचा असं काही. सुरुवात आपण, मला वाटतं सुरुवात इथनं करूया की फ्रॉड म्हणजे काय. की फ्रॉड म्हणजे बेसिकली काय, की एखाद्या अनएथिकल वेने आपल्याला आपली जर फसवणूक झाली किंवा आपल्याला एखादी गोष्ट प्रॉमिस केली होती आणि ती जर नाही मिळाली तर त्याला आपण फ्रॉड म्हणू शकतो. बरोबर. तर आता फ्रॉडचे टाइप्स तर भरपूरच आहेत. म्हणजे तुमचा बँकिंग फ्रॉड झाला, त्याच्यानंतर सायबर फ्रॉड झाला, हल्ली नवीन क्रिप्टो करन्सी फ्रॉड आहे, बाकी तर अजून छोटे मोठे असे बेसिक फ्रॉड सांगू का, म्हणजे हा कुणाच्याही बाबतीत होऊ शकतो. म्हणजे आता माझ्या बाबतीत असं झालं की मला दुसऱ्या दिवशी गावाला जायचं होतं आणि कंपनीला जात होतो मी, आणि 4 व्हीलर होती. म्हटलं हवा आधीच आपण चेक करून घेऊया, म्हणजे उद्या आपल्याला लवकर जायचंय तर उगाच ते करायची गरज पडणार नाही. म्हणून वाटेमध्ये हायवे मध्ये एक म्हटलं पंचरचं दुकान दिसलं, ते हवा पण भरतोय. म्हटल्यानंतर चला म्हटलं हवा भरूया आणि हे करू. आणि त्या म्हटलं भैया हवा भरतो. हायवेला होता, मग भरपूर असतात ना असे. बरोबर. तर त्यानं हवा भरला. माझी एक चूक काय झाली की मी उतरलो नाही बघायसाठी. आणि पलीकडच्या टायर मध्ये त्यानं सांगितलं भैया इसमें पंचर आहे, हवा नाही भर रही. मग मी उतरला. अरे क्या बात कर रहे. सकाळी 8-8:30ची वेळ होती, कंपनीला जाणार होतो. आणि त्याच्यानंतर त्यानं टायर हे घेतलं, माहित नाही कसे, पण व्यवस्थित मी जवळजवळ 20 किलोमीटर चालत आलो होतो. काही पंक्चर वगैरे काही संबंध नाही. त्या माणसानं मला 5 पंक्चर्स दाखवले. मी आपलं बघत होतो की कुठं तो करतोय का काय करतोय, पण ते काही कळलं नाही. पण 5 पंक्चर्स निघाले आणि प्रत्येक पंक्चर ट्यूबलेस असेल तर किती रुपयाला? 100 रुपये. 500 रुपयाचा बांबू बसला. माझ्याकडे कॅश पण नव्हती तेव्हा. त्यालाच गाडीत बसवलं, एटीएम मध्ये गेलं, तिथे दिले. सकाळी त्याला 500 रुपये मिळाले. पण मोठी आहे. आणि मला कळत होतं की अरे हे गणलो आपण, आपल्या बाबतीत फ्रॉडच झाला. पण हे आपल्याला कळत नाही. म्हणजे लोकांनी हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की उगाच कुठल्याही ठिकाणी जाऊन हवा भरायची नाही, चेक करायचं व्यवस्थित. किंवा पेट्रोल पंपावरती जर आपण गेलो तर तिथं जेन्युनिटी असते जनरली. कारण ठीक आहे त्यांच्यासाठी 500 रुपये मिळाले, टायर मधले पंक्चर वगैरे झाले, पण टायरची लाईफ कमी होते, संपलंच. म्हणजे त्यामुळं पुढं काय मिसअप होऊ शकतो, वी कांट प्रेडिक्ट. इव्हन तुम्हाला सिम्पल एक्झाम्पल याच्यामध्ये असं पण आहे की म्हणजे हे माझ्यासोबत झालं होतं. माझ्याकडे मी बाईकवरनं एकदा येत होतो रात्री आणि उशीर झाला होता. मी ऍक्च्युली म्हणजे व्हिजिटसाठी गेलो होतो, बॉसच्या घरी लावली होती बाईकवरनं मी माझ्या घरी येत होतो. आता तिथे आता माझी दोन्ही ट्यूबलेस टायर आहेत बाईकचे, आणि मला माहित होतं माझ्या मागच्या टायर मध्ये हवा कमी, कारण का ती बरेच दिवस उभी होती बाईक, तर ते थोडीशी हवा कमी होती. आणि मी सकाळी गडबडीमध्ये हवा भरली नव्हती, ती अजून कमी झाली होती. म्हणून मी गेलो पंचरवाल्याकडे, त्याला म्हटलं हवा भर. त्यानं ते पहिला ती गेज लावलं, चेक केलं, अरे भैया इसमें तो हवा कम है. तर म्हटलं हा मेरे को पता है, तू भर ना. तो त्यानं काय केलं, ते जर आपण हवा ज्यानं भरतो तर ते त्यानं असं तिरकं लावलं, आणि ते तिरकं लावलं की ते जरासा प्रेस होतो आणि हवेचा मोठा आवाज येतो, देखो भैया हवा नहीं भर रही. मैंने तू ठीक से लगा, अगर तेरे को नहीं भरना है हवा तो बता, मैं फिर कहीं और देख लेता हूँ. आणि रात्री 11-11:30ची वेळ. तर तो हे झालं होतं आपल्या कोकणे चौकातनं, नाही सॉरी चिंचवडवरनं पुढे येत होतो मी, आपल्या आदित्य बिर्ला हॉस्पिटलवाला डांगे वगैरे पुढे आलेला तिकडे. तर तिथे कॉर्नरवरती जायचो. तर तो ऐकायलाच तर नाही. मग शेवटी त्याचा मालक बसला होता आतमध्ये, त्याला बोलवलं, म्हटलं
हा पोरगा बघा म्हटलं काय काय करतोय. करतोय. म्हटलं हवा मला जसं काय माहितच नाही जसं की हवा कशी भरतात, तो व्यवस्थित लावत नाहीये आणि मला सांगतो की हवा भरली जात नाही. मग तो मला त्याचा ओरडला तेव्हा मग त्यानं हवा भरली आणि मग मी आलो घरी. म्हणजे त्याला समजलं की हुशार माणूस आहे आणि उठू शकत. मालकाला समजलं, मला समजलं. समजलं. अवेअरनेस असणं महत्वाचं. अवेअरनेस पेक्षा सगळ्यात मोठा आजच्या दिवसाला जे सोशल फ्रॉड इतके डेंजर घडत आहे. म्हणजे सिंपल गोष्ट की फॉलोअर्स वाढून मिळतील. बरोबर. फॉलोअर्स वाढून मिळण्यावरती म्हणजे तुमच्याकडनं काय होतं की मला एक मिनिट तुमचा युजर नेम सांगा. मग एखादा पर्सन काय म्हणतो की यार मी तर जीमेल लॉग इन नाही केलंय, मी मोबाईल नंबर लॉग इन केलंय. म्हणजे तुमचा मोबाईल नंबर तुम्ही शेअर करता. बरोबर. मग तो म्हणतो की लॉग इन साठी एक ओटीपी येणार. तो लॉग इन साठी ओटीपी मागत नसतो, बाय तो पैशांसाठी ओटीपी मागतो. तुम्ही नंबर देऊन देता आणि त्या नंबरच्या बिहाफ तो तुम्हाला ओटीपी मागतो. आणि ओटीपी ह्यासाठी असतो की तुमचे पैसे तुमच्या अकाउंट मधून जाण्यासाठी. आणि तुम्ही कोणते लोक फसतात आणि ते पैसे जातात. इव्हन ही अशी एक केस माझ्यासोबत अशी घडली आहे की फॉलोअर्सची नव्हती बाय ही नोकरीबद्दलची होती. मी जॉब शोधत होतो, बाय आता पण शोधतोय. पण जॉब शोधत असताना नोकरीवरून मला फोन आला. मी चेक केलं नव्हतं की नोकरीवाले फोन करता का. नोकरीचा फोन आला की सर तुम्हाला आत्ताच्या आत्ता 2-3 कंपन्या होत्या, नाव नाही घेणार कंपन्यांचं, पण 2-3 कंपन्या होत्या ते तुम्हाला अर्जंट तुमच्यासाठी आहे, ओपनिंगच आहे आणि आम्ही तुम्हाला शॉर्टलिस्ट पण करू, इंटरव्ह्यू पण शेड्यूल करू. म्हटलं ठीक आहे, काहीतरी म्हणजे एमएनसीज दिसत आहे आणि मी ब्लाइंडली विश्वास ठेवला की बाबा होत आणि झालं. नाही जनरली कसं होतं की ते मेंटॅलिटीच ती असते. आपण शोधत असतो आणि आपण सगळीकडे सर्च टाकलेलं असतं नोकरी तिकडं, आणि असा फोन आला की हा अरे मी रिझ्यूमे दिला असेल. आणि स्पेशली फ्रेशर असेल तर आपल्याला जास्त एक्साइटमेंट असतं, अरे एवढ्या मोठ्या कंपनीला काम आलं, हे आलंय, मेल आलाय किंवा कॉल आलाय. आणि मी मग इतक्या लोकांना रिझ्यूमे दिलेला असतात त्यात आपण की हा दिला असेल मी काहीतरी. मग मला वाटलं की आम्ही नोकरीच्या ऑफिशियल कंपनीतनं बोलतोय तर तुम्हाला आम्ही असं आहे सगळं ऑफर. तर म्हणजे तुम्हाला 900 रुपये पाठवावे लागतील रजिस्ट्रेशन फी साठी, लगेच तुम्हाला प्रोसेस चालू करू. म्हटलं मला इन्व्हॉइस मिळेल का. मला इन्व्हॉइस मिळेल का. मी थोडासा जिम्मेदार नागरिक म्हणून विचारलं. तर 900 रुपये गेले, मला इन्व्हॉइस पाठवली. त्याच्यानंतर सगळं बंदच. त्यांना म्हटलं मला आता पैसे परत करा. मला सगळं ब्लॉक केलं. माझे 900 रुपये गेले. ते आतापर्यंत म्हणजे आता गोष्टीला 6 महिने झाले, मला 1 रुपया परत मिळाला नाही. अरे पण तुझे ठीक आहे, म्हणजे पण तू स्वस्तात सुटलास. स्वस्तात सुटलो मी. 900 रुपये हे पण मला कसं लक्षात आलं तेही सांगतो. म्हणजे मला एक कॉल दिला त्यांनी, पण एक कॉलचा इंटरव्ह्यू झाला पहिला माझा आणि टीसीएसचा इंटरव्ह्यू सांगितलं मला. एक इंटरव्ह्यू प्रॉपर लेडीजने इंटरव्ह्यू घेतला पहिला, आणि पहिल्या राऊंड नंतर मला सांगितलं की टेक्निकल राऊंड साठी 4,500 रुपये भरावे लागतील. मी हात नाही घेतला. म्हणून त्यांनी हे केलं की 4,500 रुपये. म्हटलं आता काहीतरी गपला आहे. कुठलीही जेन्युइन कंपनी ही रिक्रुटमेंट झाल्यानंतर काही जर पैसे मागायचे असेल पैसे मागतच नाही. इनफॅक्ट कुठचीच कंपनी मागत नाही. म्हणजे हे माझ्यासोबत पण हा झाला होता की मी तेव्हा जस्ट म्हणजे पास आउट होणार होतो, म्हणजे लास्ट सेमिस्टरला होतो इंजिनिअरिंगच्या, आणि मला मेल आला एका प्रतिष्ठित 4 व्हीलर कंपनीमधून की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. कारण का मी तेव्हा नोकरीवरती अपडेट करत होतो, तर मला वाटलं त्यांच्याकडनं झालं असेल. तर तुमचा रेझ्युमे शॉर्टलिस्ट झालेला आहे, तुम्हाला इंटरव्ह्यू साठी असं यायचं आहे बँगलोरमध्ये. आणि बँगलोरला येता त्याच्या अगोदर तुम्हाला एक त्यांनी डीडी आणायला सांगितला होता, एक मला वाटतं 6-7 हजार रुपयाचा. आता त्यावेळेला म्हणजे ही 2012 सालची गोष्ट आहे, त्यावेळेला 6-7 हजार सुद्धा खूप व्हॅल्यू होती त्याची. तर मला लगेच थोडासा डाऊट आला, कारण का पैसे, मी म्हटलं पैसे का मागतायत हे लोक. म्हणून मी सहज चेक केलं की मेल नक्की कुठनं आलाय. तर मी बघितलं तर ते मला वेबसाईट म्हणजे ते @ जो पुढे असतंय तर ते मला थोडंसं वेगळं वाटलं, म्हणून मी डोमेन वेगळं वाटलं. तर म्हणून मी त्या कंपनीच्या वेबसाईटवर गेलो. तर तिथे मी त्या करिअर सेक्शन मध्ये गेलो, तर तिथे पहिलंच त्यांनी सूचना दिली होती की आम्ही कुठचेही असे मेल पाठवत नाही आणि पैशाची डिमांड करत नाही इंटरव्ह्यू साठी. म्हणजे हे लिहिलंय याचा अर्थ कितीतरी आधी लोक फसले आणि हे त्यांना कळलं. म्हणजे हा तर माझ्यासोबत झाला, माझ्या मित्रासोबत पण झाला होता. त्याला असंच वेगळ्या 4 व्हीलर कंपनीचा आला होता मेल, आणि तो पठ्ठ्या तर डायरेक्ट डीडी बनवायला सुरू केलं होतं. मी त्याला लगेच फोन करून सांगितलं, थांबवलं, म्हटलं नको करूस, हा फ्रॉड आहे म्हटलं. तू आधी त्या कंपनीच्या तिथं करिअर सेक्शन मध्ये जा, तिथे चेक कर, तिथे नंबर दिलेला असतो, कॉन्टॅक्ट नंबर, त्याच्यावरती कॉल करून बरोबर, किंवा प्रत्यक्षात गेटवर जा, तिथे HR मध्ये जाऊन विचार, काहीतरी कर, पण व्हेरीफाय कर. तू असं डायरेक्टली पैसे कोणाला देऊ नको. म्हणजे इझी वे मध्ये काहीही इंटरव्ह्यू न होता रिक्रुटमेंट कशी होते हे प्रत्येकानं जरा बघायला. करेक्ट. म्हणजे आपली
असं नाही की बाबा ते आपलं काय म्हणतात पॉझिटिव्ह थिंक करतोय आणि ते Workout असं होतं. म्हणजे ते जसं म्हणतात ना की कुठचंही तुम्हाला कमी स्पॅन मध्ये एकदम हाय रिटर्न म्हणा किंवा खूप जास्त बेनिफिट देणारी कुठची गोष्ट असेल तर ती नक्कीच तुम्ही 100 वेळा विचार केला पाहिजे. मग ती कुठची पैसे इन्व्हेस्ट करायची स्कीम असू दे, नाहीतर तुमचा इंटरव्ह्यू असू दे, नाहीतर अजून काही असू दे. म्हणजे कोविड नंतर बरंच झालं होतं किंवा शेअर मार्केट बूम झालं. प्रत्येकानं कसं झालं मार्च 20 ला काहीतरी डाऊन झालं, त्यानंतर परत बूम होत गेलं, बऱ्याच जणांनी इन्व्हेस्ट केले. आणि हे म्हणजे कोविड नंतर हेच झालं की बाबा प्रत्येकानं इन्व्हेस्ट करा, श्रीमंत व्हा. मग काही त्याच्यामध्ये पण SMS येतात की तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करा, तुमचे पैसे डबल होतील वगैरे, 25 पैसे डबल. म्हणजे थोडक्यात मग असे लोक करतात किंवा आपल्याला नॉलेज नाहीये, हा माणूस करतोय इतक्या वर्षापासून माझं तो हे करतोय आणि असे पण ऍक्च्युअली लोक आहेत की ते लोकांकडनं पैसे गोळा करतात. एक त्यांचा क्रायटेरिया पण असतो की बाबा आम्ही 1 लाखाच्या खाली घेणार नाही, 50,000च्या खाली घेणार नाही. मग तुम्ही आम्हाला महिन्याला किंवा तुम्ही लमसम मला द्या एवढी अमाऊंट आणि मी तुम्हाला वर्षाला दर महिन्याला एक सर्टन अमाऊंट तुम्हाला परत करेल. म्हणजे सपोज जर आता माझ्या मित्राचं मला सांगितलं होतं त्यानं मला की तुला इंटरेस्टेड आहेस का, म्हटलं नाही. तर त्यानं कसं केलं होतं की 1 लाख रुपये त्यानं द्यायचे आणि दर महिन्याला मग त्याला एक सर्टन अमाऊंट म्हणजे टोटल जर केली तर ती साधारणतः 1,30,000 का 1,40,000 तुम्हाला वर्ष संपेपर्यंत मिळणार मंथली इन्स्टॉलमेंट. म्हटलं आहे जेन्युअन, तुझा ट्रस्ट असेल तर तू कर म्हटलं. पण तू ज्याच्या भरोशावर मला सांगतोय तर मी त्या माणसाला ओळखत नाही, मी त्याचं अकाउंट शीट किंवा बघितलेलं नाही की बाबा किती त्याने पैसे इन्व्हेस्ट केलेत, किती कमवलेत परत त्याच्यावरती. त्याच्यामुळे तुझा विश्वास असेल तू कर, पण मी म्हटलं करू शकत नाही. जनरली असं झालं ना की आतापर्यंत जे काही युट्यूबर्स म्हणा किंवा जे काही ट्रेनिंग देतात कमी पैशामध्ये, असं हे कसं करतात मास मध्ये म्हणजे बल्क मध्ये ट्रेनिंग शेड्यूल करतात. प्रत्येक जण जेन्युइन असेल असं नाहीये, पण त्याच्यामुळे त्यांच्याकडे मनी जी जनरेट होते ती खूप होते. अच्छा, त्याच्यामध्ये पण एक गंमत आहे की तुम्ही जर ऍडव्हर्टाईज बघत असाल की फक्त 99 रुपयामध्ये हे शिका, फक्त 9 रुपयामध्ये हे शिका, तर ते तुम्ही 9 रुपये देता आणि तिथे गेल्यानंतर तो व्हिडिओ अटेंड केल्यानंतर तुम्हाला समजतं की अच्छा अजून तुम्हाला पुढे 1,000 रुपये भरायचे, 5,000 रुपये भरायचे. ते आहे म्हणजे त्यामुळे ती माणसं मोठी होत आहेत. ते दाखवतात ना की बाबा या गाडीतून तर एवढ्या लोकांना हे केल्यामुळे ते म्हणजे शेअर मार्केटमध्ये किंवा बाकीच्या गोष्टींमुळे त्यांना त्याच्यातून रेव्हेन्यू जनरेट होतोय की नाही हे नाही. ऍक्च्युली कसं आहे, शेअर मार्केटमध्ये जेन्युअनली तुम्ही रेव्हेन्यू जनरेट करू शकता. म्हणजे मी फॉर एक्झाम्पल आता जसं कोविडचा विषय निघाला, कोविडमध्ये टाटा मोटर्स ऑलमोस्ट 70 रुपयापर्यंत, आज तो 1,000 रुपये. हा, मग हे आहे म्हणजे ज्यांना त्या गोष्टीचं नॉलेज आहे ते ऑब्व्हियसली कमवू शकतात. तुला नॉलेज आहे तू घे, तुला नॉलेज आहे म्हणून तू ह्याला सांगू किंवा माझ्या वतीनं तू घे आणि तू मेरे को टिप मिली है. टिपची जी भानगड आहे ना, टिप सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की सगळ्यात मोठ्या याच्यात लोकांनी एकच गोष्ट बघितली पाहिजे की आपण ज्या गोष्टीवर विश्वास ठेवतोय, जी समजा एखादी फर्म आहे, ती फर्म तुम्हाला सांगते की इतक्या दिवसात तुमचे पैसे आम्ही डबल करून देणार, तर सगळ्यात पहिले सगळ्यात नॉर्मल थिंग म्हणजे काय की सेबी रजिस्टर पाहिजे. सेबी रजिस्टर पाहिजे एखादी इन्व्हेस्टमेंट फर्म, सगळ्यात पहिला चेक. आणि दुसरा जी गोष्ट आहे नोकरीबद्दलची, तर त्याच्यामध्ये कोणती पर्टिक्युलर कंपनी, समजा आता वैभव नावाची कंपनी जी हायरिंग करते, तर @वैभव.com असेल आणि तिथून प्रॉपर मेल आला असेल @वैभव.com, तर त्याला कुठे आपण विश्वास ठेवू शकतो. का? कारण की त्या पर्टिक्युलर कंपनीचं डोमेन आहे, तर त्या डोमेन रिलेटेड कधी मेल आला असेल तर तुम्ही विश्वास ठेवा. कुठेतरी स्पेस आहे, स्लॅश आहे असं दिसलं तर तुम्ही विश्वास ठेवू नका. असं एक झालं होतं बरं का माझ्या मित्राच्या बाबतीत. काय झालं की एक गल्फ कंट्री मधून माझी नोकरी गल्फ ते वेबसाईट आहे ना, त्यांच्या थ्रू एकानं फोन केला की मी असं बोलतोय आणि तुमचा इंटरव्ह्यू शेड्यूल झालेला आहे. आणि ठीक आहे म्हटलं बघू. ऑडिओ कॉल झाला, अर्धा तास ऑडिओ कॉल केला त्यांनी. अच्छा. आणि कंपनी काहीतरी वेगळीच, ह्याचं डोमेन वेगळंच, आणि त्याला ऑफर लेटर आलं. अर्धा तास इंटरव्ह्यू झाला, सिलेक्टेड म्हटलं, लगेच दुसऱ्या दिवशी ऑफर लेटर आलं आणि काहीतरी डायरेक्ट असिस्टंट मॅनेजर म्हणून केलं. आणि तो प्रोफाईल बघितला, सगळं जेन्युइन बरं का, HR आणि हे सगळं प्रॉपर ऑफर लेटर. मग म्हटलं अरे बघ मला बोलवलं ना, अरे असंच झालंय आणि मला आता व्हिसा प्रोसेसिंग साठी त्यांना सगळं डॉक्युमेंट द्यायचे आणि मी करणार आहे. आणि काहीतरी वेगळं वाटतंय का असं जस्ट त्यानं म्हटलं.
म्हटलं आता मी पण त्याला असं हॅपी झालो होतो की अरे चांगलं झालं, पण आता सगळं उलटच विचार करूया म्हटलं की चुकीचंच आहे आणि मग सर्च करूया. मग तो HR कुठून आला, काय HRचं नाव काय, हे सगळं नेटवरती म्हटलं बघूया आपण. तर शटअप का काहीतरी कुठेतरी हे आहे का कुठेतरी वेबसाईट माउथशट, तर त्याच्यामध्ये विथ नेम ह्या सगळ्या गोष्टी कळल्या की असं आलं आणि ह्या गंडवलंय. कंपनी तीच, परत दुसरा HR, तोच HR कंपनी दुसरी, असं करून लिंक्डइन वरती तो HR नाही. मग परत एकदा चेक केलं तर ते मग म्हटलं नोकरी गल्फ म्हणून आलं कसं, नोकरी.com हे आहे. तर तिथं होतं नोकरी-गल्फ.com, हे असं होतं. मग तिथून सगळं फिरलं किंवा म्हणलं जाऊ नकोस, गोळ आहे. नाही, ते खूप व्हेरीफाय करणं खूप इम्पॉर्टंट असतं. आता तू मगाशी जसं सोशल मीडियाचा मला म्हणाला, त्याच्यावरनं सुद्धा फ्रॉड होतात. म्हणजे मी विश्वास नाही तू ठेवणार की माझी एक मैत्रीण आहे, तर तिला म्हणजे एक अशी रिक्वेस्ट आली, आय थिंक फेसबुकवरनं रिक्वेस्ट आली आणि असंच गप्पा सुरू झाल्या. आणि जवळपास बरं असं नाही की म्हणजे बाबा आज रिक्वेस्ट आली आणि एक आठवड्याभरानंतर झालं, नाही, 1 वर्ष 1.5 वर्ष जवळपास त्यांची मैत्री, गप्पा चालू आहेत वगैरे. आणि एक दिवस तो माणूस हिला म्हणाला, तो ऍक्च्युली परत ही इंडियामध्ये, तो UK मध्ये, ठीक आहे. तो तिला म्हणाला की मी तुला एक गिफ्ट पाठवतो, आपली एवढी चांगली मैत्री आहे, मी तुला गिफ्ट पाठवतो. तर ती म्हणाली अरे कशाला वगैरे असं तसं. तो इन्सिस्ट केलं की नाही मी पाठवतोच. बरोबर, ठीक आहे म्हणाली. मग बरं हिला मग ही विसरून पण गेली होती. साधारणतः एक 20-25 दिवसांनी हिला कॉल आला कस्टमरनं की तुमचं एक काहीतरी पार्सल का गिफ्ट पार्सल आलेलं आहे, तर पण त्याचं डॉक्युमेंट्स काहीतरी क्लिअर नाहीये, तर तुम्हाला पैसे भरायला लागतील. आणि त्यांनी जवळपास 15,000 रुपये हिच्याकडे मागितले. आणि हिनं विश्वास ठेवला. हिला काय वाटलं की तिच्या मित्रानेच पाठवले, आणि हिने 15,000 रुपये दिले सुद्धा. आणि नंतर मग हिला समजलं की बोलण्यात चालण्यामधनं त्याला विचारलं वगैरे असं काहीतरी झालं. समहाऊ शी रिअलाइज की ते जे गिफ्ट आहे आणि तो जो माणूस आहे हे खरं नाही, आपली फसवणूक झाली. 1 वर्ष म्हणजे त्यांना पाठवलं नव्हतं, गिफ्ट नव्हतंच पाठवलेलं, पण इथं कस्टमरला खोटा फोन आला की तुमचं म्हणजे सगळं हे सीन क्रिएट करायचं. हा, की समोरच्याला वाटतं की अरे, पण सीन क्रिएट करण्यासाठी 1 वर्ष हा, ते खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की 1-1.5 वर्षानंतरच्या मैत्रीनंतर की एक रॅन्डम माणूस आपल्याला कोणतरी भेटला. म्हणजे आता मी स्वतःचा शहाणपणा नाही, पण मला ती सवय आहे की सोशल मीडिया म्हटलं ना की आजकाल मी खूप लोकांना बघतो, स्पेशली यंगस्टर्सना, की कोणीही अनोळखीला ऍक्सेप्ट कर रिक्वेस्ट, कोणी आला ऍक्सेप्ट कर. माझा हा पहिल्यापासून नियम होता की कोणी अनोळखी जरी असेल, अनोळखी सोडा, म्हणजे मला माहितीये की ही व्यक्ती माझ्या क्लासमध्ये आहे किंवा मी ओळखतो या व्यक्तीला, पण मी हिच्याशी बोलत नाही, इंटरॅक्शन नाही, मी तरी सुद्धा तिला रिक्वेस्ट पाठवत नाही, त्याला किंवा तिला. तर असं जर तुम्ही सावधानता बाळगलात तर तुमचं फसण्याचे चान्सेस फार कमी असतात. असं आहे. पण आता कसं आहे, आता जसं तिनं ऍक्सेप्ट केलं, हा ठीक आहे असेल कोणतरी, आणि गप्पाच्या ओघात म्हणजे तुम्ही 15,000 गमवून बसता. ऍटलिस्ट त्याला 15,000 आहेत म्हणून ठीक आहे, अजून पुढे जर मागितले असते तर मग काय झालं असतं. नाही, पण ह्याच्यावर ते DHL वगैरेचं कुरिअरचं स्कॅम माहितीये का? हो, कसं आहे ते, म्हणजे काय किस्सा आहे नेमका? ते तर वेगळंच आहे. म्हणजे आता कसं की पहिल्यांदा मेसेज येतो की तुमचं असं असं पार्सल आहे DHLचं, आणि ते ऑफिसमध्ये काही इनकम्प्लीट डॉक्युमेंट जसं आहे ना, त्यासाठी हे आहे, तुम्ही या नंबरवरती कॉल करा. आपण करतो, किंवा त्यांचा कॉल येतो, जस्ट एक कॉल येतो, उचलला जातो, DHL मध्ये तुमचं एक पार्सल आहे आणि ते तुम्हाला पाहिजे असेल तर 1 दाबा, डिक्लाइन करायचं असेल तर 2 दाबा. मग नेटवरती बघितल्यानंतर, मी केलेलं नाही ते, पण दोन्ही वरती एका माणसाची कनेक्ट होतं. एक दाबलं तरी कनेक्ट होतं, 2 दाबलं तरी कनेक्ट होतं. आणि तो म्हणतो की तुमच्या जो पार्सल आहे त्याच्यामध्ये ब्राऊन शुगर किंवा असं काहीतरी ड्रग्स सापडलेले आहेत, आणि तुम्हाला पोलीस केस करायची नसेल तर तुम्ही एवढे पैसे द्या, आणि हे सस्पेक्शियस आहे.
आणि मग तिथं जर बाबा खरंच काहीतरी आणि कसं खरंच काहीतरी कोणीतरी केलं असेल आधी तर त्याला पण तो बाबा हे आता उघडकीस होऊ शकतं. नाही इव्हन जरी नसेल ना, म्हणजे एखादा जेन्युइन जरी असेल की म्हणजे कुठचं व्यसन नसेल तरी सुद्धा तो माणूस घाबरू शकतो. कारण आपल्याला आता म्हणजे हे तर ठीक आहे, म्हणजे हे तर कुरिअरचं स्कॅम झालं, पोलिसांचे सुद्धा फ्रॉड येतात. हे माझ्या पॅरेंट्स सोबत झालंय. पोलिसांचे हे अगदी ताजं प्रकरण आहे. जवळपास मला वाटतं 10 दिवस होतील या गोष्टीला. मला त्या दिवशी माझ्या आईचा फोन आला. मी ऑफिसमध्ये होतो काम करत आणि मी जनरली माझी सवय कशी आहे की मी जर कुठे आउट स्टेशन चाललो असेल तर मी घरच्यांना सांगतो किंवा मी चाललोय वगैरे, भले पॅरेंट्स माझ्यासोबत राहू दे किंवा माझ्या गावाला असतील तरी. तर मला आईचा फोन आला की अरे तू कुठे आहेस? म्हटलं ऑफिसमध्ये. काय झालं? नाही अरे मला एक पोलीस स्टेशन मधनं कॉल आला होता. ते म्हणतात की तुमच्या मुलाला चोरी करताना का कशाच्या तरी आरोपात पकडलंय आणि त्याला जेलमध्ये त्याला हे करतात, तुडवतायत, मारतायत वगैरे. तर तुम्ही काय त्याचं नाव, त्याने आधी काहीतरी नाव बिव विचारलं का असं काहीतरी होतं. आणि आई घाबरली. मग बाबांनी लगेच हिसकावून घेतला आईकडनं फोन आणि बाबांनी मग उलट प्रश्न विचारायला जशी सुरुवात केली तसा मग तो माणूस शिव्या घालायला लागला असं. आणि मग शेवटी त्यानं वैतागून कट केला असं. म्हणजे असे सुद्धा स्कॅम होण्याचे चान्सेस असतात. मग आता ते नवीन जे आहे ते त्याचं काय पोलीस अरेस्ट काय मोदींनी पण सांगितलं. हो ते पण आहे. म्हणजे कसं आहे की तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ कॉल येतो फुल पोलिसांचा युनिफॉर्म वगैरे घातलेला माणूस. तो सांगतो की तुमचं काहीतरी कुरिअर आहे, त्याच्यामध्ये ड्रग्ज सापडले किंवा असं किंवा काहीतरी तुमच्या रिलेटेड म्हणजे असं काही कॉमन असू शकतं की ज्याच्यावरती तुमचा पटकन विश्वास बसू शकतो. आणि ते पोलीस युनिफॉर्म मध्ये म्हटल्यानंतर मग तुम्ही आताच्या आता या, नाहीतर मग आम्हाला ते मग मांडवली करायचा प्रयत्न करतात की एवढे पैसे पाठवून टाका आणि मग संपवून टाका विषय. आणि लोक घाबरून देतात सुद्धा पैसे. बरीच मोठी फसवणूक असं सुद्धा. सगळ्यात मोठी म्हणजे आपण या गोष्टीमध्ये विश्वास म्हणजे वाटलं पण नसेल, ऑडिशन. प्रत्येक मुलाला ऍक्टर बनायची आवड असते किंवा एखाद्या पिक्चरमध्ये काम करायची आवड असते. ऑडिशनला 100 रुपयापासून ते 1 लाख रुपयापर्यंत पैसे मागितले जातात. असं सांगितलं जातं की तुला ह्या पिक्चरमध्ये आपण असा अमुक रोल देऊ, त्याचे एवढे पैसे पे करायचे. आणि खरी पद्धत अशी आहे की कोणत्याच प्रकारची ऑडिशन घेणारी किंवा कोणती पण कास्टिंग एजन्सी पैसे घेत नसते. पण याच्यामध्ये बरेच मुलं पैसे देऊन फसतात. माझा मित्र आहे या गोष्टीत फसला. स्वतःकडचे 15,000 रुपये दिले का तर एका अशा पिक्चरमध्ये कास्टिंग आहे, तुझा रोल फिक्स झालेला आहे. त्याने सगळे डिटेल्स पाठवले, फोटो पाठवले, सगळे आलेले की त्याने सांगितलं ओके तर तुला ह्या लोकेशनला शूट करणार आहे आपण शूट झालं की तुला शूट जेव्हा तयार होईल तुला सांगू, पण पहिले तुला 15,000 रुपये द्यावे लागतील तेव्हा आपण शूट चालू करू. याने 15,000 रुपये दिले का तर आपल्याला मूवीमध्ये रोल मिळणार आणि फसला. बरोबर. माणसाने कसं आहे डेस्परेट असावं, पण डेस्परेटच्या आहाराखाली जाऊन तुम्ही पैसे उगाच कोणाला तरी वाटून घेऊन जातात. कारण प्रत्येकाची मेहनतीची कमाई एकतर म्हणजे जो कमवत नसेल त्याचे वडील कमवत असतील किंवा वडील कमवत नसेल तू कमवत असेल तर तुझे पैसे कमवतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट. म्हणजे आपला तो मराठी मूवी आहे निशाणी डावा अंगठा, त्याच्यामध्ये डायलॉग आहे की या जगामध्ये काहीही विकता येतं आणि काहीही विकत घेता सुद्धा येऊ शकतं असं आहे. त्याच्यामध्ये म्हणून हे जे स्कॅमस्टर्स आहेत त्यांचा धंदा चांगला चाललेला. हुशार असतात ते सगळे, म्हणजे निगरकट्टा तर असतातच आणि हुशार तर त्या. बरं, हे SMS वरनं आता चाललंय आपला विषय, MSCBचा पण चाललाय आपला स्कॅम. तुमची लाईट आज कट करणार आहे. व्हॉट्सअप मेसेज येतो, SMS येतो की तुमची आज लाईट रात्री 10 वाजता कट करणार आहे, दिलेल्या लिंक वरती क्लिक करून पैसे भरा. आणि तो काहीतरी म्हणजे ओळखायचं कसं, त्या मेसेज मध्ये एकतर इंग्लिश ग्रॅमॅटिकल मिस्टेक. आणि सगळ्यात मोठी गोष्ट तू जे म्हटलास लिंकवर क्लिक करत, त्याच्यावर एक गोष्ट किस्सा आठवला की आजकाल ना ते व्हॉट्सअपला येतं की ह्या गोष्टी तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन भरली की तुम्हाला एक छानपैकी बर्थडेचा SMS आम्ही तयार करून देऊ. एकदम सिंपल गोष्ट. पण त्यामध्ये लोक डेटा चोर बनतायत. म्हणजे काय की 100 लोकांचा ग्रुप आहे, 200 लोकांचा ग्रुप आहे, त्यात हा SMS पडला, 50 लोक तरी क्लिक करतात. 50 लोक नाव टाकताय, त्याची बर्थ इयर टाकताय, सगळे डिटेल्स टाकताय आणि तुमचा डेटा. हे तरी ठीक आहे की बाबा चला म्हणजे आता माझा काय बर्थडे नाही किंवा कोणाचा बर्थडे नाही त्याच्यामुळे आपण इग्नोर करू शकतो. लोक मोदीजी फ्री रिचार्ज वाटतायत म्हणून सुद्धा क्लिक करतात आणि डेटा देऊन बसतात. हे आता घडलंय जी म्हणजे आपलं अंबानी फॅमिलीचं जे सेलिब्रेशन झालं आता लग्नाचं, त्याच्यामध्ये जिओ रिचार्ज फुकट देते म्हणून बरेच लोक फसले. करेक्ट आहे. म्हणजे 50 रुपये भरा
तुम्हाला पुढचे 3 महिने फ्री. लोकांनी 50 रुपये भरले पाहिजे. आता एखादा स्मार्ट डेव्हलपर असेल किंवा एखादा स्मार्ट सॉफ्टवेअर इंजिनियर असेल आणि समजा त्याने ठरवलं की मला क्राईम करायचं आहे, त्याने एक युजर इंटरफेस बनवला आणि छान URL बनवून दिली आणि ती URL तुम्हाला दिली. अरे वा, हे तर ओरिजिनल जिओचं ॲप आहे, जिओची साईट आहे, दिले पैसे. आता कॅनवा थ्रू काही पण करता येतं आणि बघत पण नाही लोक, URL बघत पण नाही की ओरिजिनल आहे का फेक आहे. नाही, पण ते कसं आहे एवढं ते सिमिलर करतात की एवढं डिटेल मध्ये कोण जात नाही. आता नाही, आणि आता कसं आहे AI ने तर अजून पुढचं स्टेप केलंय, ते डीप फेक व्हिडिओ, इव्हन तुमचं ऑडिओ क्लोनिंग होतं. म्हणजे मोदीजींच्या आवाजामध्ये तुम्ही गाणी सुद्धा बऱ्याच रील मध्ये वगैरे ऐकली असतील, ते आता मेलोडी ट्रेंडिंग आहे सध्या. ते म्हणजे लिटरली असं वाटतं की मोदी स्वतःच गातात. म्हणजे काय कुठल्या आणि बरेच ऍक्टर सोबत पण झाले असे फ्रॉड की ते तिथे स्वतः नव्हतेच आणि त्यांचे चेहरे चिपकले गेले. आपण नाव नाही घ्यायचं त्यांचं, पण असे चिपकले गेले. कुठल्या लेवलला जाणार आहे टेक्नॉलॉजी म्हणतोय, पण कुठल्या लेवलला. आता तसं बँकिंग फ्रॉड मध्ये OTP देणं किती एवढं कसं, म्हणजे लोकांना एवढं सुद्धा माहित नसतं की अरे पैसे तुला समोरचा पाठवतोय त्यासाठी तुला OTP द्यायची गरज नाहीये. नाही, पण ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम कसा आहे की आता भारत डेव्हलप होतोय, त्याच्यामुळे खेड्यापाड्यामध्ये जर तुम्ही गेला तर लोकांना हा मुळात कधी अवेअरनेसच नाही की आपल्याला काय करायला पाहिजे आणि काय करायला नको. लोकांना काय वाटतं की अच्छा आपल्याला मिळतात ना पैसे, मग लोक हुरळून जातात तिथेच, किंवा ते लोक आपल्याला अशी आमिष दाखवतात की माणूस समोरचा हुरळून गेलाच पाहिजे. मग तो सारासार विचार करत नाही की हे खरंच जेन्युइन आहे का की नाहीये, आपल्याला हे शेअर करायला पाहिजे का नाही पाहिजे. म्हणजे माझ्या एक कलिग आहेत, त्या तर थोडक्यात वाचल्या. म्हणजे त्यांना कॉल आला होता आणि आय थिंक क्रेडिट कार्डच्या रिलेटेड होता की तुमचं क्रेडिट कार्ड एक्सपायर होणार आहे का समथिंग सॉर्ट ऑफ. तर तुमच्या डिटेल्स द्या व्हेरीफाय करण्यासाठी. त्यांनी त्यांचा पूर्ण क्रेडिट कार्ड नंबर दिला आणि त्यांना CVV मागितला. तेव्हा त्यांना थोडंसं डाऊट आला. नशीब त्यांनी लगेच फोन कट केला आणि त्या आमच्याकडे आम्ही असेच बसलो होतो कलिग, तर ते आल्या, त्या म्हणाल्या अहो आम्हाला असा कॉल आला होता, तर हे CVV शेअर करायला पाहिजे का. म्हटलं केलात का तुम्ही. नाही केला. म्हटलं नशीब वाचलात तुम्ही. CVV अजिबात शेअर नाही. इथं मला सांगावंच वाटेल की बाबा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वगैरे ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये मागं जो दिलेला नंबर आहे ज्याला CVV नंबर म्हणतो, तो कुठल्याही परिस्थितीत कोणीही मागितला तरी शेअर करायचा नाही. 3 आकडी नंबर असतो डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डच्या मागं असतो. आणि कोणत्याही लिंकवर क्लिक करायच्या पहिले 10 वेळा त्याला चेक करा की कुठे क्लिक करायचं कुठे नाही करायचं. मुळात आधी स्वतःला प्रलोभनांपासून दूर ठेवा की एखादी गोष्ट मला फुकट मिळते तर त्याच्यापासून लांब राहा. मला फुकट नको, मी पैसे देऊन घेतो. नाही, पण अजून एक आहे गोष्ट. आता फॉर एक्झाम्पल आता बघा ना कसं आहे, एखाद्याला रूम घर आहे, त्याला टेनंट शोधायचं. आपण काय करतो, मॅजिक ब्रिक्स, NoBroker.com, मॅजिक ब्रिक्स, त्याच्यावरती आपण प्रॉपर्टी हे करतो, फोटोज वगैरे टाकतो. मग असे फ्रॉड्स पण होतात की मिलिटरीवाला, एक घडलेली गोष्ट सांगतो की मिलिटरीवाल्यानं आर्मी पर्सननं फोन केला की बघितले फोटो, ऍक्च्युली मी फॅमिली मिलिटरी आर्मीमध्ये आहे आणि माझे पोस्टिंग होत आहे आणि फोटोज बघितले, चांगले आहेत, मला आवडलेत, तुमचं सगळं डिपॉझिट वगैरे सगळं मी द्यायला तयार आहे, मी पाठवतो तुम्हाला. आणि कसं आहे की माझी फॅमिली, फक्त आता मी सगळं करणार आहे कारण फॅमिली वगैरे सगळी येते माझी, त्यांना मी घेऊन येतोय, त्या प्रोसिजर मी सगळं पाठवून देतो, प्रत्यक्ष बघायची गरज नाही, मला आवडलेल्या फोटोजवरून, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. समोरचा काय विचार होतो, आधीच त्याला बाबा रेंटवरती द्यायचा असतो, पहिल्यांदा त्यानं फर्स्ट टाइम डिपॉझिट वगैरे जरा जास्त टाकलेलं असतं आणि समोरचा होय म्हटल्यानंतर तो ओके डन. मग समोरचा माणूस आर्मीवाला आधार कार्ड, पॅन कार्ड, आर्मीचं कार्ड, या सगळ्या गोष्टी पाठवून देतो आणि ते बघितल्यानंतर मग समोरचा होणार ना की बाबा ओके आर्मीचा माणूस आहे. शेवटी एक वेगळं एक होतं की आर्मीचा माणूस आहे, आयडेंटिटी देतो. त्यामुळे आपण हे करतो. मग त्यानंतर त्याचा फोन येतो की असं मी एक जस्ट तुम्हाला ₹1 पाठवतो, ते मिळाले का सांगा. आणि ठीक आहे, मग आपण हे जनरल आहे ना, पण जीपे वरती त्यानं सेंडच्या ऐवजी रिक्वेस्ट पाठवली. अच्छा, तेव्हा पण OTP येतो. OTP दाबला आणि तो सेंडच्या ऐवजी त्यानं रिक्वेस्ट पाठवली, त्याला ₹1 गेला.
किंवा एक 10 रुपये जे काय असेल ते गेले. मग समोरच्यानं बघितलं तर ठीक आहे, अदरवाइज अरे ये ऐसे कैसे हो गया, इतना मेरे से इधर आने वाला था तो अलग कैसे हो गया, आपका पैसा मेरे पास कैसे आ गया. असं करून मग परत सांगितलं की अरे असं आहे की मला आता ठीक आहे, मी पण तुम्हाला पैसे पाठवतो, पण आता माझ्या आर्मी ऑफिस मध्ये काही मला अप्रुव्हल लागतं, तर एक 40 रुपये पाठवून द्या आणि मग तुम्हाला आता परत 40 आणि हे पण जे पैसे आहेत ते सगळे पाठवून. परत 40 रुपये, कारण हे पैसे गेले तर 40 रुपये परत पाठवले. मग ते झाल्यानंतर अरे ये भी आपके पास ही आ गए, मेरे पास आ गए क्या, अरे वैसे नहीं करना था. मग परत आता मी ऑफिसला जातो, तिथं मी विचारतो ऍक्च्युली ते लिमिट वगैरे बघायला पाहिजे. म्हणजे हे बोलण्यामध्ये असं गुंतवून ठेवणार की आता लिमिट 1 लाख तुम्ही पाठवल्याशिवाय मला पुढं तुमचे पैसे देता येत नाही. आता पुढं परत अजून 40 रुपये पाठवा, परत 20 रुपये पाठवा, असं करून 1 लाख रुपये पाठवले गेले. म्हणजे पेपर मध्ये मी वाचतो ना, म्हणजे 11 लाखाला गंडा घातला, 25 लाखाला. अरे म्हटलं एवढं ते खेळ खेळतात ना की तेव्हा आपल्या थोडक्यात कसं आपली गरज आणि त्यांची हुशारी आणि त्यांना आपल्याला बनवायला सक्सेस मिळाला, हे सगळं जुळून आलं. त्यांची हुशारी दुसरी कामात पडू शकते सगळं. पण ह्याच्यानंतर पोलिसांकडे गेलो, पोलिसांकडे फॅमिली गेली, त्याच्यानंतर चेक केलं, तुम्हाला माहित नाही का म्हणले असं फ्रॉड चालू आहे, आर्मीचा तर खूप चालू आहे. मग नेटवरती सर्च केल्यानंतर कळतं की अरे हो असे फ्रॉड्स येतात, पण पोलिसांनी काही केलं नाही. बरोबर नाही. आणि इंडियन आर्मी म्हटल्यानंतर लोक त्याच्याच ट्रस्ट ठेवतात की बाबा नाही आर्मीचा माणूस आहे म्हटलं कशाला असं करत. पण हे चोरटे त्याचा पण फायदा घेतात. म्हणजे टेंडर वगैरे ह्याच्यामध्ये पण फ्रॉड्स होऊ शकतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे फ्रॉड तर आहेच, ठीक आहे. फ्रॉड मध्ये एंटरटेनिंग कोणता किस्सा आतापर्यंत म्हणजे तुमच्यासोबत घडलेला आहे, एंटरटेनमेंट झालंय की जिथे मला फ्रॉडचा आला आणि आपण मजा येतो. कोणी पिचक्या घेतल्यात का? हो, मी तर घेतो. मला नेहमी माझं म्हणजे आता कसं आहे सध्या, म्हणजे जर कामात असेल तर मी उचलत नाही, मी शक्यतो अननोन नंबरवरनं कॉलच उचलत नाही. आणि जर एखाद्याला गरज असेल, म्हणजे आता समजा माझा मित्र आहे आणि त्याचा मोबाईल स्विच ऑफ झालाय, तर ऑब्व्हियसली एकदा नाही उचलतो तो परत लगेच फोन करतो. हे स्कॅमस्टर शक्यतो डबल फोन करतात, म्हणजे एकदा फोन रिंग कम्प्लीट होऊन गेली लगेच इमिडिएट करत नाही. त्याच्यामुळे समजून जायचं की हा आहे. आणि जरी तरी पण आपलं ट्रू कॉलर वगैरे तर असतंच, स्पॅम वगैरे ते समजतं त्याच्यामुळे. तर आता जर माझ्याकडे वेळ असेल तर मग मी फोन उचलतो. मग अच्छा मध्ये 1-2दा मला कॉल आला होता, आय थिंक मागच्याच आठवड्यात, की मी कुठच्या तरी इन्शुरन्स डिपार्टमेंट मधनं बोलतोय, तुमचं असं इन्शुरन्स आहे. म्हटलं हो आहे, बरोबर आहे. तर अच्छा माझं ज्या कंपनीचा इन्शुरन्स आहे त्या कंपनीचा इन्शुरन्स मधनं नव्हता. मी सांगितलं हो, म्हटलं आहे माझं. ठीक आहे, अच्छा तुम्हाला इन्शुरन्सच्या सगळ्या डिटेल्स मिळत आहेत का? म्हटलं नाही. तर नाही, तुम्हाला डिटेल्स मिळायला पाहिजे. म्हटलं काय काय डिटेल्स मिळायला पाहिजे? ज्यांच्याकडे तुम्ही कोणाकडनं काढून घेतलं इन्शुरन्स? म्हटलं एजंटकडनं काढून घेतलं. अच्छा मग तुम्हाला एजंटनी सगळं व्यवस्थित डिटेल्स सांगितल्या का? म्हटलं नाही. मी माझं सांगितलं तर मी कशाला आपल्याला मजा घ्यायची? म्हटलं नाही. मग त्यांनी अजून 2-4 प्रश्न विचारले की मग तुम्हाला दर महिन्याला तो तुम्हाला सांगतो का तुमचं प्रीमियम किती आहे, काय आहे, पेमेंटसाठी तुम्हाला रिमाइंड करतो का? म्हटलं नाही. मी आपलं सगळं म्हणजे त्यांना जसं अपेक्षित होतं मी तसंच त्यांना आपलं उद्भवत होतं. बरं ठीक आहे, मग तुम्ही तुमचा पॉलिसीचा आम्हाला डिटेल्स द्या. मग मी आपलं असंच मनाला येईल तो नंबर सांगितला. तर आणि बरं त्यांना पण हा सांगितलं म्हणजे बाबा 7 डिजिट पॉलिसी नंबर पाहिजे का 10 डिजिट पाहिजे, काही नाही. हा बरं सगळं झालं. आता मग ते म्हणतात आता तुम्हाला एक OTP येईल तो सांगा. म्हटलं बरं त्यांना काहीतरी OTP बरोबर आला होता. मी आपलं सांगतो नाही मला OTP येतच नाही हो. नाही बघा परत प्रयत्न करा. अहो नाही हे काय, असं करत करत मी त्याला जवळपास 10-15 मिनिटं गुंगवलं. शेवटी त्याला समजलं की हा आपली घेतोय. शेवटी त्याला फ्रस्ट्रेट होत पोट करून ठेवलं. असं काही झालंय का की समोरचा आपण फ्रॉड समजलो पण तो फ्रॉड नव्हताच? हा अच्छा असं पण एक किस्सा झालेला आहे की एकदा मी फार म्हणजे कॉल्स असे येतच असतात, तर मी मध्ये थोडासा फ्रस्ट्रेट झालो होतो की काय सारखं फ्रॉड कॉल येतं. तर तेवढ्यात मला असाच एक कॉल आला की मी
अशा अशा कंपनीचं बँकेतनं बोलतोय आणि तुमचं जे इन्शुरन्सच्या रिलेटेड होतं, सॉरी बँकेतनं नाही, तर त्याचं रिलेटेड मला काही बोलायचं होतं. म्हटलं मी त्याला, आणि मी तेव्हा बिझी होतो कामामध्ये, आणि मी त्याला चिडून बोललो, म्हटलं तुझ्या आई वडिलांनी तुला काही संस्कार दिले नाहीत का, हे असली चोरा मारायची कामं कशाला करतात, असं म्हणून मी फोन कट केला. आणि त्यानं परत मला कॉलबॅक केला, म्हणजे जनरली असं होत नाही, त्यानं कॉलबॅक केला आणि तो पण मला, म्हणजे त्याला ते वाईट वाटलं मी असं बोलतो. तो म्हणाला मी चांगल्या जेन्युइन होता, मी चांगल्या घरातला माणूस आहे, मी चांगल्या कंपनीतच काम करतोय, मी जेन्युइन ह्या कंपनीत मधूनच बोलतोय, आणि तुम्ही असं जे बोललात हे चुकीचं आहे. पण मग मी पण त्याला एक्सप्लेन केलं, म्हटलं मला 10 दिवसांना कॉल येतात असे, आणि मी स्वतःला वाचवण्यासाठी मी तुम्हाला असं बोललो, तुम्ही जर जेन्युइन असाल तर म्हटलं ठीक आहे, मी माफी मागतो, माझी चुकी झाली, पण मी तुम्हाला डिटेल्स काही देऊ शकत नाही. तुम्हाला जे काय असेल ते मेल करा, मेलवरती मी तुम्हाला रिप्लाय देतो. आता याच्यात मेसेज काय येतोय की जे फोन करणारे जेन्युइन लोक आहेत त्यांनी पण मेसेज समजून घ्यावा, आणि जे फोन करणार उचलणार आहेत त्यांनी पण समजून घ्यावं काय बोलायचं काय नाही बोलायचं. पण हे खरंच म्हणजे जेन्युइन लोकांचं, कारण आता कसं आहे, आधी असं व्हायचं की वेगळ्या नंबरवरून फोन येत आहेत म्हणजे हा फ्रॉड आहे, पण आता तसं पण राहिलेलं नाही. आता ऍक्च्युली गव्हर्नमेंटने चांगलं हे केलेलं आहे की आता बँकेचे जे कॉल असतील ते आय थिंक 160 का 180 पासूनच जे नंबर असतील त्याच्यावरच येणार आहे, म्हणजे त्याच्यावरनं तुम्ही म्हणजे ओळखू शकता की जेन्युइनली हा बँकेचाच कॉल. हे गरजेचं आहे, मध्ये मध्ये मोबाईल नंबर पण प्रॉपर हे होते आणि मोबाईल वरून यायचे. हो, त्यामुळे कळायचंच नाही की अरे हा फ्रॉड आहे का काय आहे. ह्याच्यामध्ये SMS पॅकचं म्हणजे ज्या कंपन्या SMS पॅक बल्कमध्ये SMS पॅक सेल करतात, आता त्यांच्यावरती गव्हर्नमेंट लिमिटेशन आणलं की कोणाला पण तुम्ही देऊ नका, हे जे खरंच जेन्युइन आहे त्यांनाच तुम्ही तुमचे प्रोडक्ट सेल करा, की जे बल्कमध्ये SMS देतील. नाही पण आता तसं पण SMS फ्रीच आहे, त्याच्यामुळे तसं नाही. म्हणजे आता प्रॉब्लेम होतोय कसा मी तुम्हाला सांगतो की आपण कुठे शॉपिंगला गेलो किंवा कुठच्या दुकानात गेलो, आजकाल प्रत्येक जण सर्रास आपला मोबाईल नंबर मागतो. तर गव्हर्नमेंटने सुद्धा सांगितलेलं आहे की मोबाईल नंबर शेअर करणं मॅन्डेटरी नाहीये, तरी पण काही लोक जबरदस्ती मागतात. आता जसं माझ्यासोबत झालं होतं की एक फेमस मेडिकल ची शॉपवाली चेन आहे, तर तिथं मी गेलो, म्हणजे असं रात्रीचं 10चा वगैरे वेळ असेल, इमर्जन्सी होती. तुमच्यासोबत असं काही झालं असेल तर तुम्ही सांगा की मेडिकल कोणते नाही, हा कमेंट करून सांगा नाही. तर मी गेलो, मला फक्त साधं छोटस हेच घ्यायचं होतं औषध, मी घेतलं आणि तो म्हणाला मोबाईल नंबर सांगा. म्हटलं मला मोबाईल नंबर शेअर नाही करायचा. तर नाही मोबाईल नंबर शेअर नाही केला तर बिल नाही मिळणार. म्हटलं म्हणजे तुम्ही विकणार नाहीत, म्हणजे तुमच्याकडे कस्टमर आलाय, तुमच्याकडनं काही घेतोय, ठीक आहे, भले 20-25 रुपयाची 50 रुपयाची गोष्ट असेल, पण म्हणून तुम्ही जस्ट बिकॉज तो मोबाईल नंबर शेअर करत नाही तुम्ही त्याला जाऊ द्याल असंच. नाही सर आता आम्ही काय करू, हा नियम कंपनी पॉलिसी. म्हटलं हाय का तुमचं प्रॉडक्ट मला नको, मी चालतो. मी शेजारच्या नॉर्मल मेडिकल मध्ये गेलो. काय मिळतंय की तुझ्या नंबरचे पैसे असते मिळतात तुझ्या मेडिकल. म्हणजे ह्याच्यामध्ये ऍक्च्युली प्रॉब्लेम काय आहे की म्हणजे माझं सांगायचं तात्पर्य काय की आपण असे नंबर मोबाईल नंबर शेअर करतो, कुठे मॉलमध्ये गेला, डीमार्ट मध्ये गेला, सहज आपण देऊन टाकतो मोबाईल नंबर. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की हे लोक एक तुमचा डेटाबेस क्रिएट करतात. अच्छा, मग त्याच्यामध्ये कसं आहे की बाबा तुम्ही मोबाईल नंबर तर शेअर केला, आता ही चेन कशी असते ती मी तुम्हाला सांगतो की मोबाईल, तुमची मोबाईलची लिस्ट तर आहेच, तुमचा मोबाईल नंबर आहे. अच्छा, त्याच्यानंतर तुम्ही तिथेच जर काही शॉपिंग वगैरे केली तर तुमचा क्रेडिट कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल, त्याला तुमचा अकाउंट लिंक असतं, त्यांना तो पण डेटा जातो. आणि मग त्याच्यामुळे हा सगळा डेटाबेस असा पूर्ण एकत्रित तयार करून हा सेल केला जातो. मग तो सेल जेन्युइन व्यक्तीला होतोय का स्कॅमस्टर लोकांना होतोय ते आपण सांगू नाही शकत. ज्या डेटा जनरेशन वाल्या कंपन्या आहेत त्यांना काही फरक पडत नाही तो कुठे जातोय तो, पण मग ह्याच्यामध्ये लॉस कोणाचा होतो, आपलाच होतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सेम अशी गोष्ट मी तुला थांबवलं, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी म्हणजे ही पेट्रोल पंप, डीमार्ट ह्याच्या बाहेर आहे ना, तुम्हाला एक मुलगा दिसतो किंवा एखादी मुलगी असते की तुमच्याकडे येतात, सर तुम्हाला हे कुपन कार्ड करायचं, तुम्हाला एक लकी ड्रॉ लागणार आणि नंबर छानपैकी घेता आणि तुम्हाला लकी ड्रॉ लागतोच. म्हणजे तुमच्यासोबत बाकी जेवढे लोक असतील ते सगळ्यांना लकी ड्रॉ लागणार. आणि फॅमिली एक ते पण झालेलं आहे. 4 वाजता या, बायको नसेल तर येऊ नका, लग्न झालेलं असेल तरच, नाही तर तोंड पण दाखवू नका. जिम बद्दल थोडं करता का, जिम बद्दल म्हणजे जिमचं पॅकेज म्हणजे वर्षभराचं. अच्छा, इयरली सबस्क्रिप्शन. माझं असं वैयक्तिक मत आहे की कसं आहे, ते लोक हुशार आहेत, त्यांना माहिती तुम्ही येणार नाही, पण तुम्ही त्याला फ्रॉड नाही म्हणू शकत. त्यांनी वर्षभराचे पैसे घेतले, पण तुम्ही वर्षभर जाणं हे तुमच्या हातात आहे ना. तुम्ही आळसपणा केला तर तुम्ही त्याला कशाला फ्रॉड म्हणताय, हा तुमचा आळशीपणा आहे ना.
हे माझं मत आहे. नाही पण कसं होतं की ठीक आहे, मग त्याच्यानंतर मग असं काय काय होतं म्हणजे आपण 6,000 रुपये भरतो किंवा 10,000 रुपये भरतो, वर्षभराचं सबस्क्रिप्शन घेतो, त्यानंतर परत काहीतरी स्कीम निघते, मग त्याच्या पुढच्या वर्षासाठी पण तुम्हाला ह्याच पैशामध्ये तुम्ही कंटिन्यू करा. मग एवढे पैसे भरतो आपण आणि पुढे जातो नाही जातो हे म्हणतात ते आपल्या हातात असतं की आपण जायला पाहिजे. जात नाही ती गोष्ट वेगळी होते, पण त्यांना पण माहिती असतं ते. आणि पण त्यानंतर काय काय कसं होतं की जिमच बंद होती, असं होतं. तो स्कॅम आहे, तो फ्रॉड आहे. तुम्ही वर्षभराची फी भरली आणि पुढच्या महिन्यात जिम बंद झाली, मग तो डेफिनेटली फ्रॉड आहे. पण जिम चालू असेल आणि तुम्ही जात नाही, वर्ष होऊन सुद्धा ती जिम तिथं असेल तर तो तुमचा फक्त आणि फक्त आळशी स्वतःबद्दल केलेला फ्रॉड आहे. हे बरोबर. सगळ्यात आता महत्वाची गोष्ट आहे, अशा गमतीशीर फ्रॉडच्या गप्पा तर चालूच असणार आहे. ओके, तर आता आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या गोल गप्पामध्ये आपण अशा पर्सन्सला बोलणार आहे की ज्यांनी समजा पर्टिक्युलर बँकेमध्ये काम केलंय, की जे बँकेबद्दल फ्रॉड सांगू शकता, ज्यांनी IT सेक्टरमध्ये काम केलंय, जे IT बद्दल फ्रॉड सांगू शकता, क्रिप्टो बद्दल पण सांगू शकता. तर ह्या गप्पा होतच जातील. तर चला भेटूया. नक्की.